नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एएस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी याकरिता आपण 100 प्रश्न आज आपण सॉल्व करणार आहोत. तर हे 100 प्रश्न आपण GK, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता, सायन्स यामधून हे आपण 100 प्रश्न घेतलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, भारतरत्न हा पुरस्कार 2019 या वर्षी कोणाला देण्यात आला? तर 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर राईट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन डी असणार आहे प्रश्नाचं उत्तर, यापैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय संसदेत कायमस्वरूपी सभागृह कोणते? इझी क्वेश्चन आहे. भारतीय संसदेत कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? तर कायमस्वरूपी राज्यसभा आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, अमरावती जिल्ह्यात तालुके आहेत. तर अमरावती जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? तर अमरावती जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र शासनाने 2019च्या पावसाळ्यात वृक्ष लागवडी अंतर्गत किती वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते? तर किती केले होते? प्रश्न चौथा. तर याचं राईट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, 33 कोटी. पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन 5, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो? काय असणार या प्रश्नाचं उत्तर? इझी आहे की नाही क्वेश्चन? इझी आहे. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? 12 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठली आहे? तर पुणे. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला, ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ललिता बाबर कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर ही धावणे या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, ब्रेन ड्रेन ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन ए, कुशल व्यावसायिकांचे देशाबाहेर स्थलांतर. पुढचा प्रश्न आहे आपला, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? काय असणार आहे आन्सर? आन्सर ए असणार आहे नरेंद्र मोदी. जे भारताचे पंतप्रधान असतात तेच नीती आयोगाचे अध्यक्ष असतात, म्हणून आन्सर ए असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला, सिंहस्थ कुंभमेळा 2015 कोठे भरला होता? कोणता सिंहस्थ कुंभमेळा 2015 कुठे भरला होता? तर तो नाशिकमध्ये. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो? 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर कोणत्या तारखेला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला, सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? कोण आहेत? तर यापैकी नाही ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणता देश ब्रिक्सचा सदस्य नाही? तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? 13चं. तर ऑप्शन असणार सी, दक्षिण कोरिया. पुढचा प्रश्न आहे आपला, 14 पाणी फाउंडेशनची स्थापना कोणी केली आहे?
4 ऑप्शन दिलेले आहेत. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, आमिर खान व किरण राव, सलमान खान आणि अनुपम खेर. तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन बी असणार या प्रश्नाचं उत्तर, आमिर खान व किरण राव. पुढचा प्रश्न आहे आपला, जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता? इथं काय विचारलं आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातला विचारलेला आहे. सर्वात लहान खंड तर कोणता आहे? ऑप्शन बी, ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे आपला, सुरेश हा रमेशपेक्षा 3 दिवसांनी लहान आहे. रमेशचा जन्म गुरुवारी झाला असल्यास सुरेशचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? तर तुम्ही सॉल्व केलात तर याचं आन्सर असणार आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला, 1 पासून 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विषम संख्याच्या बेरजेच्या कितीने अधिक येते? तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. कधीही तुम्हाला जर विचारलं असेल 1 पासून तर 10 पर्यंतचे विषम आणि समसंख्या जर विचारली असेल तर समसंख्या जेवढे असतील तेवढेच विषम संख्या असतात. म्हणजे 1 ते 10 विचारले तर समसंख्या 5 असणार आणि विषम संख्या 5 असणार. आणि 1 ते 20 पर्यंत विचारलं तर समसंख्या 10 असणार तर विषम संख्या 10 असं असतं हे. पुढचा प्रश्न आपला, 200 पैकी 92 म्हणजे किती टक्के? कसं सॉल्व कराल हे? काय असणार या प्रश्नाचं उत्तर? तर बघा, 92 200 गुणिला 1 मिनिट. बघा 92 घेतलं, 200 गुणिला 100 टक्के म्हटलं की 100 आलंच. हा 0 हा 0 हा 0 हा 0 कटला. 2 8 उरलं 1 पेसख 12 म्हणजे किती येते? 46%. म्हणजे याचं करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन सी असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला, 5 मुलांच्या वजनाची सरासरी 20 किलो असून इतर 10 मुलांच्या वजनाची सरासरी 23 आहे. तर एकूण वजनाची सरासरी किती? तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? तर तुम्ही जर सॉल्व केला तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, ए, बी व सी यांचा एकूण पगार 1200 रुपये आहे. त्यांच्या पगाराचे प्रमाण 1:2, 2:3 आहे. तर बीचा पगार किती? तर 4 ऑप्शन आपल्या पुढे दिलेले आहेत. 150, 200, 400 की 600. तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही सॉल्व केला तर या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन सी असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला, एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न 6000 रुपये आहे. तो घर खर्चासाठी 50%, औषध पाण्यासाठी 10%, शिक्षणासाठी 8% व किरकोळ खर्चासाठी 60% रुपये खर्च करतो व शिल्लक बँकेत ठेवतो. तर तो मासिक उत्पन्नाच्या किती पट रक्कम बँकेत ठेवतो? 4 ऑप्शन आहेत आपल्या पुढे. 21 काय असणार या प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही या प्रश्नाला सॉल्व केलं तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न बघूया आपण. 3 संख्यांची सरासरी 18 आहे व त्याचे गुणोत्तर 2:3, 3:4 आहे. तर यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? 22. जर तुम्ही आन्सर काढलं तर तुमचा आन्सर काय येणार आहे? करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला,
शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5/6 होईल. तर शिरीनचे आजचे वय किती? 4 ऑप्शन दिलेले आहेत. 13 वर्ष, 15 वर्ष, 14 वर्ष की 16 वर्ष. काय असणार या प्रश्नाचं उत्तर? जर सॉल्व केला तुम्ही तर या प्रश्नाचा आन्सर ए असणार आहे. ऑप्शन ए 13 वर्ष. पुढचा प्रश्न आहे आपला. एका काटकोनात त्रिकोणाचा कर्ण 35 सेंटीमीटर आहे व काटकोन त्रिकोणाची एक बाजू 28 सेंटीमीटर आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजू किती सेंटीमीटर असेल? तर ऑप्शन आपल्याला 4 दिलेले आहेत. 21 सेंटीमीटर, 22 सेंटीमीटर, 23 सेंटीमीटर की 24 सेंटीमीटर. तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे. 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणजे कर्णाच्या बाजूने एकत्र जोडल्यास खालील कोणती निश्चित आकृती तयार होईल? कोणती आकृती तयार होईल? 25. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी संख्या मालिकेतील संख्यांची कोणती जोडी संख्या मालिका पूर्ण करील? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. 1, 5, 11, 19, 55, 71 आणि 89. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए असणार आहे 29, 41. जर तुम्ही ही सिरीज कंप्लीट केली तर प्रत्येकमध्ये 2-2चा 2-2नी वाढत चाललेला आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे. अ स्त्री ब स्त्रीस म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहेस. तर अ ही ब ची कोण आहे? आजी, आई, मुलगी की यापैकी नाही? काय असणार या प्रश्नाचं उत्तर? 27. तर काय असणार आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आपला. खालीलपैकी रिकाम्या जागी योग्य पर्याय पुढील पर्यायां निवडा. खाली पर्याय आपल्याला दिलेले आहेत. त्यातून आपल्याला रिकाम्या जागी काय येईल ते लिहायचं आहे. तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर जी आहे. तर जर तुम्ही सॉल्व केलात तर ऑप्शन ए असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा. गटात न बसणारी संख्या ओळखायची आपल्याला. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला. श्रेणी पूर्ण करा. 5, 10, 2, 5, 10, 17 आणि रिकाम्या जागे दिलेले आहे. तर काय येणार आहे? श्रेणी पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. तर काय येणार आहे प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन बी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला. खालीलपैकी एकात्मिक बाल विकास योजनेचे लाभार्थी कोण आहेत? 4 ऑप्शन आहेत. गरोदर माता, 6 वर्षापर्यंतची बालके, ए व बी या 30 वर्षावरील सर्व महिला. काय असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन सी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ए व बी. पुढचा प्रश्न आहे आपला. आयुष शब्दात खालीलपैकी कोणत्या वैद्यकशास्त्राचा समावेश आहे? आयुष या शब्दामध्ये कोणत्या वैद्यकशास्त्राचा समावेश आहे? 32. तर ऑप्शन डी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला. 1000 रिकाम्या जागा मागे रिकाम्या जागाच्या संख्येला लिंग प्रमाण असे म्हणतात. 33. तर आन्सर काय असणार आहे? 1000 पुरुष मागे स्त्रियांच्या संख्येला लिंग प्रमाण असे म्हणतात. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला.
34. नगर परिषदेच्या क्षेत्रात जन्म मृत्यू नोंदवण्याची जबाबदारी रिकाम्या जागा यांची असते. नगर परिषदेच्या क्षेत्रात जन्म मृत्यू नोंदवण्याची जबाबदारी कोणाची असते? तर ऑप्शन सी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मुख्याधिकारी नगर परिषद. पुढचा प्रश्न आहे आपला, जन्मानंतर बाळाला पहिले रिकाम्या जागा महिने निव्वळ मातेने स्तनपान द्यावे. खूप इझी क्वेश्चन आहे. 35. काय असणार प्रश्नाचं उत्तर? आन्सर सी. पुढचा प्रश्न आहे 36. अतिसारामध्ये होणारे मृत्यूमुळे होतात. अतिसार होणारे मृत्यूमुळे होतात. कशामुळे होतात? 4 ऑप्शन आहेत. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन ए, जलशुष्कता. पुढचा प्रश्न आहे आपला, अल्पवयीन विवाहाचे तोटे लक्षात घेऊन भारत सरकारने 1978च्या बालविवाह नियंत्रण कायद्यानुसार रिकाम्या जागा वयापेक्षा मुलगा व रिकाम्या जागा वयापेक्षा कमी मुलगी याचे विवाहास बंदी घातली आहे. माहिती आहे ना सगळ्यांना? इझी क्वेश्चन आहे ना? हां, तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला 38. गर्भधारणेनंतर 28 आठवड्यापूर्वी गरोदर अवस्था नष्ट होणे किंवा गर्भाशयातील वाढत असलेला गर्भ काढण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? 38 काय म्हणतात? त्याला आपण गर्भपात म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे 39. स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमाअंतर्गत शौचालय बांधकामासाठी एवढे अनुदान दिले जाते. शौचालय बांधण्यासाठी किती रुपये दिले जाते? 39. तर ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे 40. एड्स हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? एड्स माहिती आहे ना सगळ्यांना? एड्स कशामुळे होत असतो? कोणत्या विषाणूमुळे होत असतो? 40. तर HIV. पुढचा प्रश्न आहे आपला, रुग्णवाहिका हे सेवा मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? रुग्णवाहिका सेवा मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे? 41. तर आन्सर काय असणार आहे आपलं? 108. 102 ॲम्ब्युलन्ससाठी आहे. 103 ट्रॅफिक पोलीससाठी आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे? रुग्णवाहिका सेवा मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक आहे? तर तो 108. पुढचा प्रश्न आहे आपला, पाण्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे? पाण्याचे रासायनिक सूत्र सगळ्यांना माहिती आहे ना? हा पाण्याचे रासायनिक सूत्र काय? H2O. 42चा आन्सर काय? ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला, आपल्या शरीरातील रिकाम्या जागा हे आम्ल असते जे आपले आनुवंशिक गुण ठरवते. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? आपल्या शरीरातील कोणते आम्ल असते जे आनुवंशिक गुण ठरवते? आनुवंशिक कशामुळे आपल्याला म्हणजे गुण ठरवता येते? तर आनुवंशिक गुण ठरवण्यासाठी आपल्याला DNA करावं लागतं, तेव्हा आपल्याला ते आनुवंशिक गुण आपल्याला ठरवल्या जाते DNA केल्यानंतर. पुढचा प्रश्न आहे, या रक्तगटाचे लोक त्यांचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना देऊ शकतात म्हणून त्यांना सर्वयोग्यदाता असे म्हणतात. तर याचा आन्सर असणार आहे, सगळ्यांना माहितीच आहे, हा ऑप्शन ए असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 45. रिकाम्या जागा हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे.
पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? 45. तर हा सूर्य. पुढचा प्रश्न आहे आपला 46. वस्तूचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरली जाते व वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी हे उपकरण वापरले जाते. तर वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी कुठले उपकरण वापरले जाते? 46. तर ते ऑप्शन ए असणार आहे, कॅलरी मापी. पुढचा प्रश्न आहे आपला 47. पृथ्वीवर रिकाम्या जागा भाग पाण्याने व्यापला असून फक्त रिकाम्या जागा भागावर जमीन आहे. तर 4 ऑप्शनपैकी कुठलं ऑप्शन करेक्ट असणार आहे 47चं? तर पृथ्वीवर 71 भाग पाण्याने व्यापलेला असून फक्त 29 भागावर जमीन आहे. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला 48. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या रिकाम्या जागा पासून ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे अतिसार किरणे, ऑप्शन बी अतिनील किरणे, ऑप्शन सी अतितीव्र किरणे आणि ऑप्शन डी जीवनसत्वहीन किरणे. तर 48चा काय आन्सर असणार आहे आपलं? तर ऑप्शन बी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला गाईच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण म्हशीच्या दुधापेक्षा असते. 49. तर गाईच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण म्हशीच्या दुधापेक्षा कमी असते. पुढचा प्रश्न रिकाम्या जागा या औषधांची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केली जाते व त्याची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने खूप कमी असते. दुसऱ्या औषधींपेक्षा त्या औषधी खूप कमी किमतीला मिळत असतात. तर कुठल्या औषधी आहेत त्या? 50. तर त्या जेनेरिक औषधे आहेत जे आपल्याला कमी दरात मिळतात. पुढचा प्रश्न आहे आपला बदक हा प्राणी आहे. बेडूक विचारलेलं आहे ते. बेडूक हा प्राणी आहे. तर बेडूक हा उभयचर प्राणी आहे. पुढचा प्रश्न आहे आपला रिकाम्या जागा ही लस जन्मानंतर लगेच किंवा 6 आठवड्याचे आत टोचली जाते व या लसीमुळे क्षयरोगाविरुद्ध मिळणारी प्रतिकारशक्ती साधारणपणे 80% इतकी असून ती 15 वर्ष टिकते. तशी कुठली लस आहे? 52. तर ती आहे ऑप्शन ए BCG. पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागा या रोगात इन्सुलिनचे प्रमाण कमी होऊन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. हा आन्सर सगळ्यांनाच माहीत असणार, इजी क्वेश्चन आहे. तर मधुमेह. पुढचा प्रश्न आहे आपला 54. आहारातील रिकाम्या जागा या खनिज द्रव्याच्या कमतरतेने गलगंड तसेच शारीरिक व मानसिक अपंगत्वाचे विकार होतात. 4 ऑप्शन आहेत केरोटीन, लोह, आयोडीन की मॅग्नीज. 54चं काय आन्सर असणार आहे? ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे 55. साधारणपणे आपल्या आहारातील 65 ते 80% उष्मांक हा रिकाम्या जागापासून मिळतात. 55. तर ते कर्बोदके या उष्मांकापासून मिळतात. पुढचा प्रश्न आहे आपला 56. विहिरीतील पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी 1000 लिटर याचं काय असणार आहे? 1000 लिटर पाण्यासाठी रिकाम्या जागा ग्राम याप्रमाणे विरंजक चूर्ण घ्यायला हवे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपला 57. हे मासे डासांच्या अळ्यांना खातात असे आढळले आहे. कोणते मासे आहे ते अळ्यांना खातात असे आढळले असे म्हणतायत? तर हे आहेत गप्पी मासे. 57चं. पुढचा प्रश्न आहे 58.
वर्णकहीनता हा एक जनुकीय आजार आहे. या विकारामध्ये शरीर रिकाम्या जागा हे वर्णक तयार करू शकत नाहीत. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, मेलॅनिन. पुढचा प्रश्न आहे आपला 59. सीमा ही 21 वर्षाची आहे. तिची शेवटची पाळीची तारीख 2 जानेवारी आहे. तरी प्रसूतीची अपेक्षित तारीख कोणती? 59. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर 59चं? तर ऑप्शन बी असणार आहे प्रश्नाचं उत्तर 9 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे 60. जन्मापासून 28 दिवसाच्या आत अर्भकाचा मृत्यू झाल्यास त्यास रिकाम्या जागा असे म्हणतात. नवजात अर्भक मृत्यू, लहान बाल मृत्यू, उपजत मृत्यू यापैकी नाही. हा वाला प्रश्न तर तुमच्या क्लासमध्येच तुम्हाला शिकवला गेला असेल. सचिन सरांनी तुम्हाला शिकवलंच असेल हा. तर याचं तुम्हाला आन्सर येतच असणार 60. तर काय असणार आहे याचं आन्सर? ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे 61. सूर्यकिरणांचा त्वचेशी संपर्क झाल्यावर त्वचेखाली तयार होते. 61. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन डी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जीवनसत्व ड. पुढचा प्रश्न आहे आपला 62. हृदयरोगामध्ये रक्तातील रिकाम्या जागाचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त वाढते. काय असणार प्रश्नाचं उत्तर? हृदयरोगामध्ये रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त वाढते. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे 63. खालीलपैकी कुपोषणाची कारणे ओळखा. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. त्यापैकी आपल्याला कुपोषणाची कारणे ओळखायची आहेत. तर 63चं काय आन्सर असणार आहे? ऑप्शन ए असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 64. रेबीज हा रोग आहे. रेबीज हा रोग आहे. कुठला रोग आहे रेबीज? तर हा विषाणूजन्य रोग आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 65. स्वाईन फ्लूचा संसर्ग या प्राण्यांद्वारे तसेच माणसाद्वारे होतो. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? स्वाईन फ्लूचा संसर्ग या प्राण्यांद्वारे तसेच माणसाद्वारे होतो. तर या ऑप्शन ए असणार आहे डुक्कर. पुढचा प्रश्न आहे आपला 66. प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा याच्या आधी व्हिडिओमध्ये झालेला आहे. आपण तुम्ही जर तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्याल. तर काय असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 66. कोणत्या डासामुळे डेंग्यू हा संसर्गजन्य रोग होत असतो? तर ऑप्शन ए असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर एडिस इजिप्सी. पुढचा प्रश्न आहे आपला 67. खालील पर्यायातून वेगळा शब्द ओळखा. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत 67. तर काय असणार आहे याच्यातून वेगळा हिवताप? ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे आपला खालील पर्यायातून वेगळा शब्द ओळखा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. वेगळा शब्द कुठला असणार आहे? प्लेग आहे, एड्स आहे, कॉलरा आहे आणि क्षय आहे. 68. तर याच्यातून वेगळा शब्द आपला ऑप्शन बी असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न बघूया आपण 69. रिकाम्या जागा हा वायू ज्वलनाला मदत करतो. ज्वलनाला मदत करतो. कुठला वायू आहे तो? 69. तर ऑप्शन ए ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करत असतो. पुढचा प्रश्न आहे आपला 70. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटात ठोके पडतात. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला ठोके पडतात. इझी क्वेश्चन आहे ना हा. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन ए असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आपला इंग्लिश ग्रामर. चूज द करेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग.
अँड आर्टिफिशियल वॉटर बॉडी मेड बाय मॅन. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 72. आपल्याला अनेक व्यसन विचारलेलं आहे काल्फचं. तर 4 ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. तर याचं अनेक वचन काय असणार आहे काल्फचं? 72. तर याचं ऑप्शन बी असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं 73. पिक द ऑड वन आउट. ऑड वन आउट ओळखायचा आपल्याला कुठला आहे? मध्य प्रदेश, बिहार, इंडिया की पंजाब? ऑड वन आउट काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन ए असणार आहे. हे सगळं ए, बी, सी आणि डी हे एका स्टेटमध्ये आहे, तर मध्य प्रदेश हा दुसरा स्टेट आहे. चला तर पुढचा प्रश्न आपला 74. राजा इज फिल इन द ब्लँक्स होनेस्ट बॉय. तर काय येणार आहे 74मध्ये? तर ऑप्शन बी असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपल्याला वाईटचं विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. WID वाईट. तर वाईट म्हणजे काय होते? मोठा. तर त्याचा अपोजिट वर्ड कुठला राहणार आहे? तर अपोजिट वर्ड काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे प्रश्नाचं उत्तर. नॅरो. पुढचा प्रश्न आहे आपला चूज द करेक्ट. याच्यातही आपल्याला अनेक वचन विचारलेलं आहे. माउथचं. माउथचं अनेक वचन काय होत असते? माईस. MICE. माईचं अनेक वचन काय होत असते? MIC. माईस. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स. आय स्टडी ॲट होम एव्हरी डे. फिल इन द ब्लँक्स गोईंग टू द स्कूल. तर काय येणार आहे फिल इन द ब्लँक्समध्ये 77चं? आय स्टडी ॲट होम एव्हरी डे बिफोर गोईंग टू द स्कूल. ऑप्शन ए असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. आपल्याला प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स चालला आहे. करेक्ट कुठला आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आपलं ऑप्शन सी असणार आहे. ही इज ट्राईंग टू लर्न इंग्लिश. पुढचा प्रश्न आहे 79. क्वेश्चन आपलं समीर फिल इन द ब्लँक्स नॉट अटेंड द क्लासेस रेग्युलरली. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर काय येणार आहे रिकाम्या जागी 79? तर ऑप्शन सी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. समीर डज नॉट अटेंड द क्लासेस रेग्युलरली. पुढचा प्रश्न आहे आपला 80. यूज क्वेश्चन टॅग इन फॉलोइंग सेंटेन्स. दे लेफ्ट होम. आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. 4 ऑप्शन आहेत. तर काय होणार आहे? दे लेफ्ट होम याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे 80चं? तर डिडंट डे. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आपला 81. मेक द नाउन फ्रॉम ऑफ वर्ड इग्निटी. तर काय येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 81चं? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला 82. चूज द करेक्ट प्रेपोजिशन. करेक्ट प्रेपोजिशन आपल्याला यूज करायचं आहे. देअर अ स्कूल अपोजिट फिल इन द ब्लँक्स माय हाऊस. तर काय कुठलं प्रेपोजिशन येणार आहे त्यात 82? तर ऑप्शन बी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. द हेड मास्टर फिल इन द ब्लँक्स टू स्पीक टू यू.
तर काय येणार आहे या प्रश्नाचं उत्तर? 83चं ऑप्शन सी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, इन्सर्ट अ करेक्ट पंच्युएशन. व्हॉट अ नाईस रिमार्क. कुठलं पंच्युएशन येणार आहे यापैकी? 84चं. तर ऑप्शन सी असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न विचारलेला आपल्याला, 85 आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. तर काय असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर? त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे आपला मराठी ग्रामर. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे आपला 86. खालीलपैकी कोणता शब्द हा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? यात विचारला आहे की सूर्याला समानार्थी शब्द नसलेला म्हणजे कुठला शब्द नाही समानार्थी असं विचारलेलं आहे. तर कुठला आहे 86? तो ऑप्शन सी. सूर्याला आपण मित्रही म्हणतो, रवी म्हणतो आणि भास्करही म्हणतो, म्हणून हा सूर्यासाठी हा समानार्थी शब्द नाही आहे. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम ओळखायचं आपल्याला. खेळ, विद्यार्थी, प्राणी की रमेश. विशेष नाम कुठला आहे आपला 87चा? तर ऑप्शन डी असणार आहे विशेष नाम. पुढचा प्रश्न आहे आपला 88. खालील वाक्यातील कर्ता कोणता आहे? पर्यायातून निवडा. राम आंबा खातो. कर्ता ओळखायचा आहे. कर्ता कोण आहे? राम. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला म्हणतात. वाक्याचा अर्थ जो पूर्ण करतो त्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत 89. तर त्याला आपण क्रियापद म्हणतो. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला 19. मराठी भाषा व्याकरणामध्ये प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. ते पुढीलपैकी कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि तिसरा कोणता असणार आहे 90? तिसरा भावे प्रयोग असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 91. ज्या वाक्यात केवळ विधाने केलेली असतात त्यास वाक्य म्हणतात. 91. ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असतात त्यास विधानार्थी असे वाक्य म्हणतात, विधानार्थी वाक्य. पुढचा प्रश्न आहे आपला 92. पुढील मन पूर्ण करा. हातच्या कंकणाला कशाला? 4 ऑप्शन दिलेले आहेत मन पूर्ण करायचे आपल्याला 92. हातच्या कंकणाला कशाला? तर ऑप्शन काय असणार आहे याचं? सी. आरसा. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडा. भित्या पाठी ब्रह्म राक्षस. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? योग्य अर्थ आपल्याला निवडायचा यातून 93. तर ऑप्शन असणार आहे बी. भित्र्या माणसावरचं संकटे कोसळतात. भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात. पुढचा प्रश्न आहे आपला 94. एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठोपाठ आल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते? 4 ऑप्शन दिलेले आहेत. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम की प्रश्नचिन्ह. 94. तर आपण स्वल्पविराम वापरत असतो. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. शुद्ध शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर कुठला आहे 95चा शुद्ध शब्द?
ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपला, नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला म्हणतात. नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? 96. तर त्याला सर्वनाम म्हणतात. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. आम्ही देशाचे शूर सिपाई आहोत. 4 ऑप्शन दिलेले आहेत. विशेषण ओळखायचं आहे आपल्याला. आम्ही देशाचे शूर सिपाई आहोत. 97. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? आम्ही देशाचे शूर सिपाई आहोत. विशेषण ओळखायचं आहे आपला. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न अधिक उत्तर इज इक्वल टू काय होते? प्रश्न अधिक उत्तर इज इक्वल टू काय होते? 98. तर याचं ऑप्शन डी प्रश्नोत्तर. पुढचा प्रश्न आहे, पुलिंगी शब्द ओळखा. आपल्याला पुलिंगी शब्द ओळखायचा आहे. पुलिंगी शब्द ओळखा. कुठला आहे? महेश, गिरिजा, देऊळ की अंबिका? 99. पुलिंगी शब्द. तर ऑप्शन काय असणार आहे? ए महेश. पुढचा प्रश्न आहे आपला 100 आणि हा लास्ट क्वेश्चन आहे आपला. मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत? मराठी भाषेमध्ये मुख्य काळ किती आहेत? किती आहेत? तर 3 आहेत. मराठी भाषेमध्ये मुख्य काळ किती आहेत? 3. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.